हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण श्रेया इंटिग्रेटेड अकॅडमी सर्च परीक्षा इयत्ता 4 2025चा पेपर सोडू. ठीक आहे, 2025ला झालेला आपला. याच्यात आपल्याला 3 तास दिले ते, गुण 300 होते, प्रश्न 150 होते. ठीक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आहे इथं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तिसरा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. असं झाकलं ना मला काही. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राजेशचे घर 5व्या मजल्यावर आहे. विशेषण ओळखायचं होतं, ते विशेषण आहे 5व्या. त्याच्यानंतर 6व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते होते? माझी पेन हरवली हे भूतकाळी वाक्य होते. त्याच्यानंतर 8व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक पहा. इथे मला याचा वाटते की सांगितली हा उद्देश आहे. ठीक आहे, छान. ही काय उद्देश नाही, छान आपण एखाद्याचं कौतुक करतो. मित्र फक्त मित्र आहे. माझा मित्राने ह्याच्यावरून काही कळत नाही, म्हणजे सांगितली आपल्याला हा त्याचा उद्देश. म्हणजे काहीतरी सांगायचं होतं त्याला. उद्देश काय होता? काहीतरी सांगायचं होता. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 11व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 12व्या प्रश्नाचं उत्तर होतं इथं खालीलपैकी शब्दसमूह शब्दाची चुकीची जोडी ओळखायची होती. इथे जर पाहिलं, उसाची मुळी राहते, बालवीराचे पथक राहते, केसाचा झुटका पण राहतो आणि खेळाडूचा संघ राहतो. खेळाडूचा गट नसतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 13व्या प्रश्नाचं उत्तर आपल्या चुकीचं ओळखायचं होतं. इथे सुरुवात हे चुकीचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आपलं असणार. 14व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ठेंगू बुटका हे विरुद्धार्थी नाही. ठेंगू म्हणजे पण लहान होते, बुटका म्हणजे पण काय होते? लहान होते. लहान म्हणजे उंचीनं छोटे जे असतात त्यांना ठेंगू बुटका असं म्हणतात. ठीक आहे, दोन्ही एकच आहे, समानार्थी, विरुद्धार्थी नाही. तिथे आपल्याला चुकीची जोडी विरुद्धार्थाची विचारली होती. त्याच्यानंतर 15व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला इथं जहाज होतं. ओके, ठीक आहे. वर्णानुक्रम म्हणजे क, ख, ग, अ, मग क येते, मग ज येते, मग र येते. वर्णानुक्रमे ओळखायचं होतं. आणि तिसऱ्या नंबरला आपल्याला ज येणार. ठीक आहे. दिवाकर हे टोपण नाव कोणाचे आहे? शंकर काशीनाथ गर्गे यांचं नाव दिवाकर आहे. खालीलपैकी पुल्लिंगी नाम ओळखायचं होतं. दीर हा पुल्लिंगी नाम आहे. दीर आपण नवऱ्याच्या लहान भावाला दीर म्हणतो. खालीलपैकी अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी शोधायची होती. त्याच्यानंतर 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वार्थी. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24वा हा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे वरील सर्वच जे शब्द आहेत ते शुद्ध शब्द आहेत, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4. 25व्या या शब्दाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. आता पहा, इथून गणिताचा आपला भाग सुरू झालेला आहे. त्यांनी इथे सांगितलं नाही आपल्याला गणिताचा, पण इथून गणिताचा भाग झालेला आहे. आपण आता थोडंसं
व्यवस्थितरित्या पाहू. आता हे जर पाहिले 15,905 आहे. 15,905 आपली ही संख्या आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. 27 ह्या प्रश्नाचं होतं उत्तर पर्याय क्रमांक 3. इथं चौरस आकृती आपल्याला एकूण 7 होते. हे 1 मोठी 2 3 4 आणि हे पहा इथं पण चौरस आहे हा. ठीक आहे. हे पण चौरस आहे. ठीक आहे. 90 अंशाचेच आहेत त्याचे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. 7 आकृती आहेत असे. 8,247 या संख्येत 2ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 2ची स्थानिक किंमत किती आहे? 200. ठीक आहे. इथं आपण करूनच दाखवू. दोनची स्थानिक किंमत आहे 200 आणि 4ची स्थानिक किंमत आहे 2ची स्थानिक किंमत 2000 आहे. 4ची किती आहे? 40 आहे. 1 शून्य गेला 1, 4 1 4, 4 पंचे 20 आणि हे 0 50 पट आहे. 50 पट मग आपल्याला उत्तर काय भेटेल? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार. चला त्याच्यानंतर आपल्याला हे 2ची स्थानिक किंमत आहे 200, 4ची स्थानिक किंमत आहे 40. 1 शून्य गेला 4 1 4, 4 पंचे 20 म्हणजे हे उत्तर नसून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 5 पट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. खालीलपैकी कोणत्या पर्यायातून संख्येला 2 3 5 10 या संख्येने भाग जातो. तर असं आपण पाहिलं तर ही जी संख्या आहे 8,250 याला पहा, याला 2 पण जातो समसंख्या असल्यामुळं, 5 पण जातो आणि 10 पण जातो. आणि या सगळ्या यांची संख्येची बेरीज गेली म्हणजे 8 मध्ये 2 मिळवले 10 होतात. 10 मध्ये 5 मिळवले 15. तर 15ला आपण 3 भाग जातो. त्याच्यामुळे हे उत्तर याला 3 पण भाग जातो. दुसऱ्या कोणत्या संख्येला ह्या 3 4 जात नाही. त्याच्यामुळे हे उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 74069 यातील प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील सहस्र अंकाचा अंक आपल्याला ओळखायचा होता. मग आपण सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या जर काढली आपण या साईडला काढू. सगळ्यात मोठी संख्या आपल्याला पहिले लिहायची होती. त्याच्यानंतर मोठी संख्या लिहायची होती. त्याच्यानंतर मोठी संख्या 6 आहे. मग 4 घ्यायचा, मग 0. आता याचं सहस्र, एकक, दशक, शतक आणि हे हजार म्हणजे सहस्र होते. सहस्राच्या ठिकाणी 7 आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. त्याच्यानंतर 32 या प्रश्न असा होता विचारला होता 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो. हे आपल्याला पाठाच तुम्ही केला असेल. हा 21 वेळा येतो. या गटामध्ये किती मूळ संख्या आहे. तर मूळ संख्या पाहिली 7 ही एक मूळ संख्या आहे. 27 आहे का नाही आहे. त्याच्यानंतर 31 आहे एक मूळ संख्या. पहा 1 झाली, 2 झाली. त्याच्यानंतर 41 पण मूळ संख्या आहे. 59 आणि 97 ह्या पण 2 मूळ संख्या आहेत. 1 2 3 4 5 आहे. तर मग अशा किती आहेत अजून एक वेळेस पहा. 59 पण आहे, 41 आहे, 31 आहे आणि 7 आहे. अशा आपल्याला 5 मूळ संख्या भेटून जातात. ठीक आहे. 40 नंतर क्रमाने येणारी 26वी समसंख्या बघा. 26 दोन्ही 52. 26 दोन्ही 52. ठीक आहे. ह्या 40 मध्ये आपल्याला 40च्या नंतर जी संख्या आहे ती 42 येते. 26 ह्या 40 मध्ये आपल्याला त्याच्या पुढची 26वी पहिली संख्या आहे 42. आणि मग अजून हे केलं आपण. याच्यामध्ये आपण 52 ॲड केले म्हणजे 40 मध्ये 52 तर आपल्याला 92 येतं. आपल्याला पुढची क्रमाने येणारी जी समसंख्या आहे 26वी ती 92 येईल. त्याच्यानंतर आपल्याला पहा 1 2 3 ह्या सगळ्यांची बेरीज आहे. छेद समान आहे. मग अंशाची बेरीज करावं. 1 मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 3 मिळवलं 6 आणि खालचा छेद जसा तसा म्हणजे आपल्याला उत्तर येईल 6/7. आता इथं पहा असा जर जेव्हा प्रश्न येतो ना, आता मोठ्या प्रश्न याच्यामध्ये पण येतो. ठीक आहे. आणि
तर मग काय करायचं असं असे प्रश्न असल्यावर इथं प्लस असेल तर इकडे जाऊन वजाबाकी करायची. म्हणजे आपले पहिले 50 घ्यायचे, हे 17 इथं बेरीजचे आहेत तर इथं वजाबाकी करायचे. आणि वजाबाकी असेल तर काय करायचं, बेरीज करायची. वजाबाकी असेल तर बेरीज, बेरीज असेल तर वजाबाकी. 33 आले, 33 मधून 19 वजा करायचे. 19 का करायची वजा, कारण इथं बेरीज आहे. बेरीज असेल तर इकडे जाऊन वजाबाकी होते. म्हणजे आपल्याला उत्तर येईल 14 उत्तर येईल. 14 उत्तर हे पर्याय क्रमांक 2. पहा मित्र लोक, जे पण पॅरेंट्स लोक असतील, आईवडील असतील, विद्यार्थी असतील, आपण याच्यापुढे स्पर्धा परीक्षेवर आधारित सगळे प्रश्न करणार आहे. नवोदय वगैरे पण करणार आहे. तर नवोदयचे तुम्हाला सगळे जर तुम्हाला डाऊट्स असतील किंवा स्वाध्याय असतील, काही असेल, जो पण अभ्यास असेल तो आपल्या चॅनेलवर आपण करतोच. तर जर तुम्हाला नवोदयचा अभ्यास, पुढच्या वर्षीचा श्रेया परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा चांगल्या जायच्या असेल तर आपल्या चॅनेलला काय करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर आपलं हे चॅनल तुम्हाला लगेच दिसेल. ठीक आहे, मग आपले व्हिडिओ आलेले लगेच दिसेल. आपण पाठ्यपुस्तकावर आधारित पण सगळे करणार आहेत चॅप्टर. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायचा एकही रुपयाचा चार्जेस लागत नाही, फ्रीमध्ये राहते. त्याच्यामुळं दुसरे कोणतेही चॅनल तुम्ही सबस्क्राईब न करता अभ्यासावर आधारित चॅनल नेहमी सबस्क्राईब करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला अभ्यासावर आधारितच व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील. ठीक आहे, तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चला, ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कसं, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण कसं लिहितो, 5 हे कसं आहे, 59,178, 59,178, फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं होतं. ठीक आहे, ही संख्या उत्तर आपल्याला ऑटोमॅटिकली. 4 सहस्र म्हणजे काय, किती शतक, 4 सहस्र म्हणजे आपल्याला 40 शतक असतात. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं काही पैसे लागत नाही. आणि आपला काय आहे, हे एज्युकेशनल आहे, म्हणजे तुमच्या अभ्यासावर आधारितच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. 225 म्हणजे कसे लिहितो आपण, 225. 2.25 म्हणजे किती, 275. हे नवोदयला असा प्रश्न येतो बघा. पाव शतक म्हणजे 25, पाऊण शतक म्हणजे 75. आता या सगळ्यांची बेरीज केली, 25 आले, चला 1 आला आणि 525. तर 5.25 याला 525ला आपण 5.25 म्हणतो. पहा, हे सगळे प्रश्न आपण नवोदयचे कव्हर करतो. येणाऱ्या सगळ्या परीक्षा तुम्हाला 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे अभ्यासक्रमावर आधारित आणि श्रेया परीक्षा असो, कोणत्याही परीक्षा असो, आपण त्याची पण व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, तो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला, पुढचा प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, आपल्याला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते, 9, 9, 9. आणि 4 अंकी लहानात लहान संख्या किती असते, 0, 0, 0 आणि 1. ही 4 अंकी लहानात लहान आणि ही 3 अंकी मोठ्यात मोठी, यांची आपल्याला बेरीज सांगितली होती. मग ती येणार 1999. 1999 पर्याय क्रमांक 2 मध्ये होता. ठीक आहे, बेरीज अशी करायची राहते. मी असं जरी केलं असेल तर, कारण सोपी बेरीज होती, त्याच्यामुळे आपण करू शकतो. चला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या संख्या चढत्या क्रमाने लावला तर तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या, तर चढत्या क्रमाने लावायचं. म्हणजे सगळ्यात छोटी संख्या पहिली लिहायची. म्हणजे 419 आपण पहिल्यांदा लिहिली. त्याच्यानंतर उरलेल्या ज्या संख्या आहेत त्याच्यातली छोटी संख्या पाहिली 517 आहे. ठीक आहे, याला पण गोल करायचं. आता उरल्या 2 संख्या, त्याच्यातली जी लहानी संख्या आहे ती लिहायची 628. आणि उरलेल्या संख्येपैकी अजून जी उरलेली संख्या आहे ती लिहून टाकायची. आता ह्या सगळ्या जर संख्या आपण पाहिल्या, तिसऱ्या क्रमांकावर 1, 2, 3 क्रमांकाला 628 आहे. 628 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर मिळेल. आता हे रोमन अंकामध्ये किती आहेत हे सांगू शकता का तुम्ही? ठीक आहे, हे 9 आहेत रोमनमध्ये. त्याच्यानंतर हा 9 संख्या आहे आणि ही संख्या किती आहे रोमनमध्ये 3 आहे आणि भागाकाराचं चिन्ह आहे. 9/3 आपल्याला उत्तर येईल 3. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर आपल्याला चौकटीच्या जागी संख्या विचारली. ठीक आहे, आणि ते 35. मग आपल्याला काय करायचं, हे इकडे वजाबाकी असेल ना, इकडे जाऊन बेरीज करतो आपण आणि म्हणजे आपल्याला चौकटीतली संख्या भेटून जाईल. म्हणजे आपण काय करतो, हे 491 हे इथं वजाबाकी हे इकडे जाऊन प्लस होतील. म्हणजे आपण प्लस पहिले मोठी संख्या लिहिली, नंतर छोटी.
6, 2 आणि हातचाला 1, 526 आपलं उत्तर आहे. 526 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला एकही रुपया चार्जेस लागत नसतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी. 10 रुपयाच्या नोटांचा एक बंडल पाहता मोठा असला जिथं तिथं कॅल्क्युलेशन असेल ते मी सांगेल. हे तुम्ही सहज काढू शकता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहा थोडं कधी कधी मी फास्ट जाईल, कधी कधी स्लो जाईल, कारण वेळ खूप मोठा व्हिडिओ होईल. मग 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि तुम्हाला जर डाऊट असेल की एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे काही नाही, कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. ठीक आहे, एक लॉंग व्हिडिओ बनवू. जर मला जास्त कमेंट्समध्ये आली, रिक्वेस्ट आली तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं करायचं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. ठीक आहे. 100च्या 24 नोटा म्हणजे 100च्या 24 नोटा म्हणजे किती होतात? 2400. किती होतात? 2400. मग त्याला 20 रुपयाच्या किती नोटा? मग ह्या 2400ला आपण 20 भागितलं, इथे एक गेला 1, 12 1 12. ठीक आहे, ह्याला 2 भाग दिला, 24ला 12 येतात आणि हे 0ला 0. 120 नोटा अशा असतात. 250चा 2/5 भाग हा किती असतो? पहा, हे 250 आपल्याला इथं घ्यायचे आहे. आपण ह्या साईडला करतो. 250 घ्यायचे होते आणि 2/10. हा 1 0 गेला, हा 1 0. 25 गुणिले 2 आपलं उत्तर आलं असतं 50. मग इथं उत्तर आहे 50. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीने आपण सगळं सांगतो. ठीक आहे, त्या चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचा पुढचा प्रश्न आहे 49. जून महिन्याचा पगार 21,000 आहे रुपये असल्यास 5 दिवसाचा काय? जूनमध्ये किती दिवस राहतात माहीत पाहिजे आपले. तर जूनमध्ये 30 दिवस राहतात. ठीक आहे, मग आपण 21,000 5 दिवसाचा पगार करायचा. 1 दिवसाचा मग आपल्याला हे 1 0 गेला, हे 1 0 गेला. 3 1 3, 3 7 21 आणि हे 2 0. मग एका दिवसाचा पगार 700 येतो, तो 5 दिवसाचा पगार येतो 3,500. मग इथं पर्याय क्रमांक 5 दिवसाचा पगार विचारला ना. अजून एक वेळेस काढू का? इथं 3,500 उत्तर येईल. ठीक आहे आपल्याला. ठीक आहे, 5 दिवसाचा पगार किती येईल? 3,500. त्याच्यानंतर 50वा प्रश्न आहे 24च्या सर्व विभाजकाची संख्या म्हणजे 24ला कशाने भाग जातो? 24ला 1 न जातो भाग, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 6 न जातो. 24 8च्या पण पाड्यात येतात, 12च्या पाड्यात आणि 24च्या पाड्यात पहिल्या नंबरला येते. मग आता आपण सगळे विभाजक मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 असे काय पर्याय क्रमांक 2 मध्ये 8 विभाजक. व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यापेक्षा अभ्यासक्रमावर आधारित चॅनलला सबस्क्राईब केलेलं कधीही चांगलं. एका पुड्याचे वजन आपल्याला 425 होतं. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 2. सगळं डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण एखाद दिवशी याच्या डिटेलमध्ये उत्तर काढू सगळ्याचे. ठीक आहे. 52 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गुणाकार पाहिजे होता. 53 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 54 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 55 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहिजे 18च्या विभाजकाची संख्या विचारली. 18ला 1 न भाग जातो, 2 न, 3 न, 6 न, 9 न आणि 18 न. 1 2 3 4 5 6 यांच्या सगळ्यांची बेरीज करायची होती. 18 आता इथं बेरीज विचारली विभाजकाची. आता 18 9 27 27 आणि 6 33 33 आणि 3 36 36 मध्ये 2 मिळवले, 38 38 मध्ये 1 मिळवला, 39. 4 रुपये 25 पैसे आणि 2 रुपये 40 पैसे किती होतात? 4 आणि 2 6 होतात आणि हे 65 होतात. म्हणजे 6 रुपये 65 पैसे आपलं उत्तर होतं. तोंडीच उत्तर होते काही. आता मोठ्या पालकांना तर तोंडीच येत असतील, मुलांना प्रत्येक गोष्ट आपण करून दाखवतो, शिकवतो.
आणि त्याचे आपण एकही रुपये चार्जेस घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला एवढ्या व्यवस्थितशीरपणे जर सांगणार असेल कोणतं चॅनल, त्याची तुम्हाला नक्की चार्जेस लावतील. आपण एकदम फ्रीमध्येच शिकवतो सगळं. पुढचा प्रश्न आहे 58 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 59 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. हे सगळ्यांची बेरीज करायची होती तुम्हाला. 60व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62 उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 63 या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये आपल्याला पहिले भागाकार करायचा होता. 1.5 येते आणि 6 गुणलं तर 9 येते याचं उत्तर. 9 आणि 40 49. 49 मधून 18 वजा केले तर उत्तर येते 31. ठीक आहे. 64 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 65 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. बघा तारखा आहे, तारखा नेहमी 7-7 दिवसाचा फरक असतो. 7-7 दिवसाचा फरक फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 64 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 66. 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 68 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एका मंदिराची बाजू 7 मीटर असून राजेशने 7 मीटर म्हणजे असे 7 राहतं ना, सगळीकडून 7 7 7 7 7 चौक 28 होते. ठीक आहे. तर 28 गुणिले 21 करायचे होते. किती? 28 गुणिले 21. ठीक आहे. तर घातल्या आता किती त्यानं 588 मीटर त्यानं एकूण चालणं झालं त्याचं. इथं पण ह्या दोघांचं बेरीज करायची, कंस सोडवायचा. 11. मग 11ला 4 गुणलं तर 44 येतात. 44 गुणिले 15. 44 प्लस 15 किती आले? 59. 59 मधून 10 वजा केले. ठीक आहे. तर 49 आपलं उत्तर येते. याच्यातून 10 वजा केले तर 49 उत्तर येते. चला ठीक आहे. 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 71व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 72. बघा हे जर एवढंच उत्तर करायचं, याला भागाकार केला ना तर याचं इथे 0.25 येते आणि 5 आणि 0.25. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं 73 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 74 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ज्या प्रश्नाचे पण उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असतील, आपण एखाद्या वेळेस डिटेलमध्ये करूच, थोडंसे 4-8 दिवसांनी डिटेलमध्ये करूच, कारण भरपूर जणांची डिमांड होती सर तुम्ही उत्तरपत्रिका काढा. ठीक आहे. मी लवकरात लवकर काढा, त्याच्यामुळं पहिलेच उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे फास्टमध्ये उत्तर देतो. आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सगळे तुम्हाला ट्रिक्स कळतील, उत्तर कसे करायचे, काही नाही. तुमच्या जे मुलं आहेत किंवा ठीक आहे विद्यार्थ्यांना सगळ्यांना कळते. ह्या सगळ्याचं बेरीज केली असते तर उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 76 या प्रश्नाचं उत्तर होतं गोल्डस्मिथ आहे ना, सोनाराला गोल्डस्मिथ म्हणतो आपण. 77 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 78 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. शब्दकोशाप्रमाणे ABCD नुसार ए पहिलं येते, ओ नंतर येते, टी येते आणि त्याच्यानंतर लास्टला डब्ल्यू येते. डब्ल्यू. ओके. शब्दकोशानुसार म्हणजे आपल्या डिक्शनरीनुसार सगळ्यात शेवटच्या डिक्शनरीमध्ये शेवट आपला शब्द डब्ल्यू पासून सुरू आहे. 79 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चुकीची जोडी, फर्स्ट आणि लास्ट पाहिजे होतं इथं, ही चुकीची जोडी झाली. 80 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲज स्विफ्ट ॲज. ठीक आहे. तर इथं ॲज अ स्विफ्ट हे सगळं हार्ड आहे, हे ना, ग्लास, ॲरो, ॲक्स हे हार्ड आहे. स्विफ्ट म्हटलं तर स्नो असेल. स्नो म्हणजे बर्फ.
इतर शब्दाची यन्मक न जुळणारा शब्द याच्यामध्ये, ठीक आहे. ब्लो, स्लो, फ्लो. सो म्हणजे पेरणी. खालीलपैकी फूल कोणते नाही असं विचारलं होतं. ब्रिंजल हे फूल नाही. ब्रिंजल म्हणजे वांगे होतं. लोटस, मारीगोल्ड आणि रोज हे तिन्ही पण फुलं आहेत. शब्दार्थ पाठ करा. शब्दसाठा वाढा. जास्तीत जास्त शब्दसाठा तुमचा असायला हवा. आजकाल काळामध्ये आपल्याला इंग्रजी फार आवश्यक आहे, ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला जर चांगले गुण पाहिजे असतील तर. 83 या शब्दाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 85 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 86 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 87 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? वासराला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? का. 89 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विनंती आपण प्लीज न करतो, ठीक आहे, ठीक आहे, विनंती केलेली आहे. 90 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 91 हे प्रश्न पाहिलं, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 92 याचं उत्तर आहे, ठीक आहे, व्हॉट अ बिल्डिंग. ह्या व्हॉट अ म्हणजे ह्या उद्गारवाचक आहे, तर उद्गारवाचक पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. उद्गारवाचक प्रश्नार्थक नाही. वाट जरी असलं तर प्रश्नार्थक नाही होत. उद्गारार्थामध्ये पण वाटणं सुरुवात होते, ठीक आहे. तर प्रश्नार्थक नसणारे याचं उत्तर. उद्गारार्थक तुम्ही शब्द हे करा, एक्सप्लेनेशन म्हणतात, त्याच्यात वाटणं आहे ना, हावणं सुरू होतात, ठीक आहे. तर हे उद्गारार्थक. व्हॉट अ ह्यूज बिल्डिंग म्हणजे किती फारच मोठी बिल्डिंग आहे. 93 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, इथं कोणतंही आर्टिकल येत नाही. गंगा इज अ बिग रिव्हर. गंगा इज अ बिग रिव्हर इथं आपल्याला द लागला. गंगा इज अ बिग रिव्हर, ठीक आहे. त्याच्यात पुढील दिलेल्या शब्द होमोफोनी आपल्याला काढायचे, म्हणजे एकसारखे. प्लेन एकसारखा, दोघांचा उच्चार एकसारखाच होतो. लाकडापासून वस्तू कोण तयार करतो? तर सुतार करतो. सुतारालाच आपण कार्पेंटर असं म्हणतो. 96 पोपटाचा रंग कसा राहतो? पिवळा राहतो. पिवळ्याला आपण काय म्हणतो? ग्रीन, ठीक आहे. आपल्याला इथं इंग्रजी आकार शोधा, याचं उत्तर आपलं होतं. इंग्रजी आपल्याला हे कोणीही इंग्रजी नाही, हे इंग्रजी अक्षर आहे किंवा आकार आहे. नेहमी जोडीने न येणारे वी अँड यू हे येत नाही. तू म्हणायचं असेल तर वी आपण म्हणतच नाही, हे जोडीने येत नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4. 99 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. 100व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 101चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 102चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संख्यमालिकेत क्रमांक दिले तर, ठीक आहे. 103चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इथं मूळ संख्या किती आहे? 1 आहे, 2, त्याच्यानंतर 33 3 आहे, 17 4 आहे, 19 5 आणि 97 6, अशा 6 संख्या. 105चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 106चं उत्तर पर्याय क्रमांक 2. 107चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 108चं उत्तर होतं पर्याय क्रमांक, आता इथे थोडा मला डाऊट होता, ठीक आहे, त्याच्यामुळे मी इथे सांगत नाही. 109चं उत्तर होतं हे, ते तरी पण मला वाटतं मूग हे उत्तर असेल, पण मी याचं उत्तर सांगत नाही काही, ठीक आहे. कारण ह्या तिन्हीच्या आपल्याला चपात्या करून खाऊ शकतो, मुगाच्या नाही. ह्याच्या 3च लिहून टाका. मूळ संख्या आहे, मूळ संख्या 47 मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, 27 मूळ संख्या नसल्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 4.
हे सगळे वर्ग आहेत. 224 कशाचाच वर्ग नाही. हा 10चा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे, 12चा वर्ग आहे. हा कशाचाच वर्ग नाही. इथं मला वाटतं, इथं पण मला थोडं कन्फ्यूज होत होतं, पण लास्टला मला वाटलं की याचं उत्तर बघा, हे बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न राहतात. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायचे काही लागत नाही, एकही रुपये चार्ज नाही लागत. आणि तुम्ही मोबाईल ऑन करता तर तुमच्या मुलांना अभ्यासावर आधारित सगळे प्रश्न म्हणजे अभ्यासावर आधारित व्हिडिओ भेटतील तुम्हाला. तर चॅनलला सबस्क्राईब करा. 112 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 113 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 114 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 115चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. नाही, दशसहस्र, सहस्र, शतक, शतकच्या नंतर आपल्याला दशक बरोबर आहे. तर 116चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 117 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. याचा 4चा फरक आहे, याचा 5चा आहे, इथं 6चा फरक आहे, इथं 7चा आहे. आपल्याला 8चा फरक पाहायचा होता. म्हणजे याच्यात 8, याच्यात 4 मिळवली, इथं 5 मिळवल्यावर ही संख्या मिळाली. इथं 6 मिळवलं तर ही संख्या, 7 मिळवलं तर ही संख्या, 8 मिळवलं तर आपल्याला 49 भेटते. 113चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 119चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 120चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 121चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 122 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 123 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 124 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 125चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 126 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अमृत महोत्सव 75 वर्षाला, हिरक महोत्सव 60 वर्षाला होता. 128चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 129 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 130 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 9चा वर्ग आहे, 11चा वर्ग 121 आहे. इथे जर बघितलं, ही दीडपट आहे, याचे दीडपट आपल्याला 30 आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही, इथं कसं 2चा वर्ग 4 येते आणि 4चा वर्ग 16. ह्या दोघांची बेरीज केली तर 20 येतात. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. ह्या दोघांची बेरीज केली तर 34 येते. 6चा वर्ग 36, 3चा वर्ग 9. 36 मध्ये 9 मिळवले, उत्तर येते 25. ती पर्याय क्रमांक 3 मध्ये. 132 मध्ये आपल्याला काय करायचं होतं, याचा या दोघांच्या बहुतेक प्लस करायचं होतं, तर त्याची डबल होते. ह्या दोघांचे प्लस करून डबल करायचे होते त्याचे. ओके, तर इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटेल. 133 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 134 याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 135 पहा, लीप इयर कोणतं राहतं, ज्याला 4 पूर्णपणे भाग जातो, ज्या वर्षाला, ते लीप वर्ष राहते. ज्या वर्षाला 4ने पूर्णपणे भाग जातो, निशेष भाग जातो, म्हणजे खाली 0 उरायला पाहिजे, त्याला 4 काय तो लीप वर्ष राहते. त्याच्यात 366 दिवस असतात. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 136 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 137 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 138 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 139 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 140 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक 2.
फक्त 10 प्रश्न राहिले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर भेटतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे काहीही पैसे लागत नाही, त्याच्यामुळे कंजूसी वगैरे करू नका. ठीक आहे, लाईक्स पण करत जा. ठीक आहे, लाईक्स पण करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. चला, 141 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 142 ह्या प्रश्नाचं उत्तर देतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. 143 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 144 हा प्रश्न जर बघितला त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 145 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 146 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 147 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 148 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 149चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 आणि 150चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, अशा प्रमाणे आपण हे संपूर्ण जो सराव संच आहे तो आपण संपवलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक पण करून जाता. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.